नमस्कार सज्जन हो, आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत आणि त्यातल्या सामवेदापैकी जे सेतू नावाचं साम आहे त्याच्या संदर्भात आपण हा विचार करतो आहोत. या सेतू सामामध्ये जे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचा जो विचार आहे, म्हणजे सूक्त छोटं पण त्याच्यावरचा विचार मात्र फार मोठा आहे, हे आपल्याला पाहायला लागतंय. पण वेद आणि वेदांत त्या ज्या गोष्टी आहेत थोड्या जरी कठीण वाटल्या तरी त्या आपलं इहपर कल्याण करणारे आहेत. म्हणून शंकराचार्य जे म्हणतात, वैराग्यंच मुमुक्षत्वं तीव्रं यस्य तु विद्यते तस्मिन्नेवार्थवन्तः स्युः फलवन्तः शमादयः. म्हणजे ज्या साधकाच्या ठिकाणी वैराग्य आणि मुमुक्षुत्व या दोन्ही गुण एकत्रपणे आणि उत्कटपणे राहत असतात, त्याच साधकाच्या ठिकाणी शम दम इत्यादी बाकीचे गुण जे आहेत ते फलदायी होतात. असं आहे. मोक्ष मन हेच बंधाला आणि मोक्षाला कारण आहे. त्यांनी काय म्हणलंय, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. आपलं हे जे मन आहे हे मोठं मजेशीर आहे, तेच तुम्हाला बंधनात टाकतं आणि तेच आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडेही न्यायला मदत करू शकतं. ते ज्यावेळीला मन आहे ते विषयासक्त झालं की ते बंधाला कारणीभूत होतं आणि निर्विषय झालं की मोक्षाला कारणीभूत होतं. अगदी साधी गोष्ट सांगतो. दोन मित्र आहेत आणि शिकतायत, कॉलेजमध्ये शिकत असतील, शिक्षण चालू आहे आणि गप्पा मारत असताना एक जण म्हणतोय की माझं शिक्षण झालं ना की मी वाराणसीला जाणार आहे, आणि दुसरा म्हणतोय की मी पण सगळीकडलं भ्रमण करणार आहे. हे शिकत असतानाचे त्यांचे विचार होते. अर्थात पूर्वीच्या काळातल्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि आता असं झालंय की थोडं थोडं त्यांचं शिक्षण व्हायला लागलं, पुढं पुढं सरकायला लागलं, ग्रॅज्युएशन झालं आणि मग त्यावेळेला एकाला कामधंदाही मिळाला आणि त्याचं लग्न ठरलं. दुसऱ्याचं काही झालेलं नाहीये, लग्न कार्य नाहीये आणि तो म्हणतोय की मी आता वाराणसीला जाऊन येणार आहे, मी आणखीन कुठेतरी जाऊन येणार आहे. तो जाऊन आला, वाराणसीला जाऊन आला आणि पुन्हा या मित्राला भेटल्यावर म्हणला, अरे वाराणसी खूप छान आहे, तिथं गंगा नदी आहे, विश्वनाथाचं मी दर्शन करायचो, कालभैरवाचं दर्शन करायचो आणि माझा वाराणसीतला काळ खूप छान गेला. मी आता पुन्हा जाणार आहे, त्यावेळी तू येशील का? कुठला येतोय बाबा, आता हे माग लागलंय ना पिढा. म्हटलं काय पिढा लागली तुला? अरे माझा विवाह झाला ना, आता मी बंधनात पडलो, आता मला जशी सुख ही आहेत
तसं मी माझ्या मनाला वाटेल तशा सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तुला पाहिजे तिकडं तू जाऊ शकतोस. आज इकडं जायचं तू जाऊ शकतोस, तिकडं जायचं तू जाऊ शकतोस. थोडक्यात माणूस बंधनाला कारणीभूत का होतो? तर थोड्या सुखापायी तो पुष्कळशा गोष्टी गमावून बसतो. पण तेच थोडं सुख आपल्याला खूप आवडायला लागतं आणि आपण त्याच्यातच मग समाधान मानू लागतो. मोक्ष हा वेगळा आहे. मुक्ती, मोक्ष, माझ्या मागं कुठलाही पाश नाहीये. कुठेही जायचंय ना, मी लगेच तयार आहे. आणि हे सांभाळायचंय, ते सांभाळायचंय, माझ्याकडे इतके पैसे आहेत, माझ्याकडे इतके दागिने आहेत, कोण सांभाळणार? कुठे चोरीची भीती आहे, आणखीन कशाची आहे. पण ज्याच्याकडे यातलं काहीच नाहीये त्याचं कोण काय चोरून नेणार? म्हणजे मुक्तीचा सुद्धा अनुभव आपल्याला इथे अगदी या भूमीवर सुद्धा घेता येऊ शकतो. पण मुक्त होण्यासाठी विशेष जे ज्ञान आहे ते प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचबरोबर वैराग्याचीही अनुभूती घेतली पाहिजे. तर आपल्याला मुक्तीचं खरं जे स्वरूप आहे ते अनुभवायला मिळेल आणि त्याच्यात अमृतत्व काय आहे त्याचाही आपल्याला लाभ घेता येईल. मुक्तीच्या बाबतीत मोक्ष हे अनुभवाला येणारं एक त्रिकालाबाधित सत्य आहे असं सगळे मोठे लोक सांगतात. त्यासाठी साधन चतुष्टय सांगितलेला आहे. अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवण्याचा तो प्रारंभिक मार्ग आहे. साधन चतुष्टयानी व्यक्ती आहे ही आध्यात्मिक मूल्यानं अभिभूत होते. निष्काम कर्म, सत्याचं चिंतन, निदिध्यासन या अनेक गोष्टींमुळे मुमुक्षुचं चित्त जे आहे ते शुद्ध झाल्यावर त्याच्या ठिकाणी सत्याचा प्रकाश पडतो. आणि तो प्रकाश इतका निर्मल असतो, त्या प्रकाशात साधकाला निरामय शांती, दिव्य आनंद यांचा अनुभव घडतो. आणि हा जो आनंद आहे किंवा ही जी शांती आहे, ही शांती मृत्यूची शांती नसते. हा आनंद प्रतीतीचा असतो. आणि ही शांती उच्चतम जीवनाने अनुभवाला येते. या शांतीमध्ये किंवा आनंदामध्ये आध्यात्मिक साधना, नैतिक नियम यांचा संघर्ष न राहता ते दोन्ही शाश्वत अशा आनंदात संक्रमित होतात. म्हणून लक्षात ठेवायचंय की धर्माचं आचरण जे आहे ही कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता केलं पाहिजे. तरच आपल्याला हा जो मोक्ष मार्गाचा सेतू आहे तो पार करायची संधी मिळते. म्हणून सर्व साधकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार स्तंभ जे आहेत यांची माहिती आपल्याला पूर्णपणे नसते. ती वारंवार वारंवार करून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर वेदवाक्यांचा, वेदांनी सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या सद्गुरूंना अपेक्षित अशा गोष्टी आपल्याकडून घडून येतील. त्याच्याशिवाय त्या येणार नाही. हे वेदाशी निगडीत असणारं जे तत्वज्ञान आहे हे थोडं आपल्याला क्लिष्ट वाटेल, पण एकदा त्याचा चांगला अनुभव यायला लागल्यानंतर मग तेच बरं वाटायला लागतं. असं आहे की आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये
रोज जर डालडातलेच जर पदार्थ असतील ना, तर साजूक तुपातल्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम पचणार नाही. कारण साजूक तूप पचवण्यासाठी सुद्धा आपली आतली रचना तशी व्हायला पाहिजे. आज तुमचं आमचं सगळ्यांचं जीवनच असं काही प्रदूषित झालेलं आहे की शुद्ध वस्तू खाल्ल्यानंतर आम्हाला सर्दी खोकला होईल अशी याची स्थिती आहे. पण आपण अधिकाधिक चांगलं काहीतरी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे सेतू साधन करायचे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतू घातला आणि फक्त 5 दिवसात तो सेतू बांधला. वानरानं आणि अस्वलानं हाताशी धरून ते कार्य केलं. आपल्याला तेच कार्य करायचंय, सेतू पार करायचाय आणि वानरांना आणि अस्वलांना घेऊनच तो सेतू पार करायचा आहे. कारण ही वानरं आणि अस्वल दुसरी तिसरी कोणी नाहीये. हेच आपल्या जीवनात जे धर्म अर्थ काम मोक्ष यांचं पालन करत असताना आपल्याला त्रास देणारे जे जे लोक आहेत, म्हणजे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, अशा प्रकारचे प्राणी आहेत, त्यांना त्यांचे मूळ स्वभाव सोडून कामाला लावायचे आणि दुर्वर्तनातून वळवून त्यांना सद्वर्तनात आणायचंय. क्रोधाचं रूपांतर आपल्याला करुणेत करायचंय आणि लोभाचं रूपांतर आपल्याला दानात करायचंय. म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे मंत्र ऐकावे, मंत्रांचं चिंतन मनन करावं. म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपलं जे साध्य आहे ते आपल्याला साधता येईल. पुढल्या भागामध्ये आपण हे सेतू जे साम आहे ते ऐकूया, ते म्हणूया आणि त्याच्यावर आपण पुढे चिंतन करू शकाल. धन्यवाद.